नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर. मिळाला मोठा आर्थिक लाभ. शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत कार्यपद्धती महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक 6/5/26 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. शासन परिपत्रक. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत राज्य शासनाची योजना असून ते शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसाठी विकल्प स्वीकारतील त्यांनाच सदर योजना सेवानिवृत्तीनंतर लागू राहील. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती खालीलप्रमाणे करण्यात येत आहे. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास अशा कर्मचाऱ्यांची सेवा 20 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती व त्यावरील महागाई भत्ता वाढ अनुज्ञेय राहील. तथापि, कर्मचाऱ्यांची 20 वर्षापेक्षा कमी व 10 वर्षापेक्षा जास्त सेवा होऊन तो नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्यास त्याला त्याच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्यांच्या सेवेचे प्रमाण निवृत्ती वेतन अनुज्ञेय करण्यात येईल. या योजनेअंतर्गत किमान 10 वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यावर किमान निवृत्ती वेतन 7,500 इतके राहील. 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन अनुज्ञेय राहणार नाही. कुटुंब निवृत्ती वेतन. निवृत्ती वेतनाचे 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन त्यावरील महागाई भत्ता वाढ अनुज्ञेय राहील. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना स्वीकारलेले अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नियत वयोमानानुसार निवृत्तीच्या वेळी त्यांनी PFRDA यांच्याकडे जमा झालेल्या अंशदानाच्या संचित निधीमधून प्राप्त होणाऱ्या 60% परताव्याची रक्कम आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडे जमा करावी. आहरण व संवितरण अधिकारी यांनी अशा जमा झालेल्या रक्कम यासाठी निश्चित करण्यात येणारे लेखाशीर्षकाखाली चलनाद्वारे शासनास भरणा कराव्यात. दिनांक 1 मार्च 2024 च्या शासन परिपत्रकाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या च्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प स्वीकारलेला आहे अशा अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील निवृत्तीच्या वेळी PFRDA यांच्याकडे जमा असलेल्या अंशदानाच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या 60% परताव्याची रक्कम आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडे जमा करावी. आहरण व संवितरण अधिकारी यांनी अशा जमा झालेल्या रकमासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या लेखाशीर्षकाखाली चलनाद्वारे शासनास भरणा कराव्यात. तसेच उपरोक्त नमूद मुद्दा क्रमांक 4 व 5 मधील अधिकारी आणि कर्मचारी यांनी 40% संचित निधीवर ॲन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडरकडून प्राप्त होणाऱ्या वार्षिकचा तपशील संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना सादर करावा. आहरण व संवितरण अधिकारी यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत अनुज्ञेय निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ या रकमेतून वार्षिकची ॲन्युइटी रक्कम वजा करून राज्य शासनाकडून देय निवृत्तीचे वेतन निश्चित करावे. शासन निर्णय असाही घेत आहे की मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अनुदानित अशासकीय महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठामधील कर्मचारी जे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासद आहे व उपरोक्त अटीची पूर्तता करीत असतील अशा कर्मचाऱ्यांसंदर्भात वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहतील. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 या कलम 248 च्या पूर्णतकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनाही लागू राहतील. आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत निश्चित केलेले निवृत्ती वेतन अदा करण्याबाबतची सविस्तर कार्यपद्धती स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल. धन्यवाद.